मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हमेशा विनंती केली होती की त्याला एवढं मोठं चांगलं नाव ऑपरेशन टायगर फिगर असं नका ते जाऊ. काहीच होत नाही हे किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. माझ्यासोबत स्वतः हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहे. साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. मुलाचं तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त आहे आणि आता ऑपरेशन टायगरमध्ये वारंवार तुमचंही नाव येतं आहे. तुमच्यासोबत मराठवाड्याचे अजून 2 खासदारांचा एक समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर आता जी आहे ती बैठक बोलवलेली आहे 14 तारखेला. अजून संपलंच नाही का तुमचं ऑपरेशन टायगर? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हमेशा विनंती केली होती की त्याला एवढं मोठं चांगलं नाव ऑपरेशन टायगर फिगर असं नका ते जाऊ. काहीच होत नाही हे किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे. आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात, असं मला नाही वाटत की काही आहे. अनेकदा संजय शिरसाट यांनी देखील दावा केलेला आहे, उल्लेख केलेला आहे ऑपरेशन टायगरचा. काय बाबा, मी तर काय बघितलं नाही. तुम्ही आता जे सांगायला तेच ऐकायला लागलो. संजय शिरसाटला माहीत असं चांगलं तर शिरसाटनं मग मोकळ्या मनानं सांगावं काय झालं, कसलं ऑपरेशन टायगर आहे, कोण त्याच्यामध्ये आहे, किंवा त्यांना किती माहिती आहे त्यांनी सांगावं. बरं, 14 तारखेला बैठक आहे, तुम्ही जाणार आहेत का त्या बैठकीला? नक्की प्रयत्न करेल मी जायचा. पण साहेबाला माहिती आहे की मी आता निवडणुकीमध्ये माझ्या मुलाला उभं केलेलं आहे. पण तरी थोडासा जरी टाईम मिळाला तर मी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येईल. हे होते हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.